हाय नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. संडे स्पेशल व्लॉग शूट करत आहे. उद्या आहे भावाचा उपवास, श्रावणातला पहिला श्रावण सोमवार. तर म्हटलं चला आजपासून सण असला की माझा उत्साह वेगळाच असतो. रात्रभर पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे रात्री जी लाईट गेलेली आहे ती लाईट काही आलेली नाही. बरं झालं, काल मोबाईल चार्जिंग करून ठेवलेला होता, त्याच्यामुळे चार्जिंग आहे मोबाईलमध्ये व्लॉग शूट करायला. नाही तर आजचा व्लॉग काही येत नव्हता. आणि बघा, सकाळ सकाळ ऊन पण पडलं होतं आणि आता आभाळ पण आलेलं आहे, वारं सुटलेलं आहे. तर एक मी इंटरेस्टिंग रेसिपी तुमच्या आज शेअर करणार आहे. तर चला मग कोणती रेसिपी आहे ती बघून घेऊयात. अगोदर इडली पण बनवायची. तर संडे असला की आम्हाला इडली लागते म्हणजे लागते. पण आज मी इडली पण बनवणार आहे आणि दुसरा पदार्थ म्हणजे लोणी स्पंज डोसा सुद्धा मी बनवणार आहे. सो त्याचं पीठ तुम्ही बघू शकता किती मस्त फर्मंट झालेलं आहे. थोडीशी डाळ शिजवून घेतलेली आहे, तुरीची आणि मुगाची. तर आता याचं मस्त असं सांबर बनवून घेते मी मातीच्या भांड्यामध्ये. साठी मी 3 कप आपले जे राशनचे तांदूळ असतात होते, ह्या कपाने 3 कप मी राशनचे तांदूळ मापून घेतलेले होते. अर्धा कप उडीद डाळ घेतली होती, ती 5 ते 7 तास भिजत घातली होती. त्याच्यामध्ये मेथी दाणे 1 चमचा टाकले होते. जेव्हा मी रात्री वाटण काढलं तेव्हा अगोदर डाळ वाटण काढले, नंतर तांदूळ काढले आणि लास्टच्या बॅच मध्ये 1 वाटी किंवा मग 1 कप मी पोहे भिजत घातले होते 2 ते 3 मिनिटं. आणि ते लास्टच्या बॅच मध्ये मी वाटून घेतले. थोडासा सोडा मी मिक्स केला आणि पीठ रात्री फर्मेंट करायला ठेवलं होतं. तर एकदम मस्त मऊ लुसलुशीत गादीसारखे स्पंज डोसा बनवून तयार होतो. आणि मी लोणी घरीच बनवते, तूप घरीच बनवते, त्याच्यामुळे मी लोणी बनवून ठेवलेलं होतं कालच. त्याच्यामुळे मग आता पटकन मी या ठिकाणी सांबर फोडणी टाकते आणि लोणी स्पंज डोसा तुमच्यासोबत शेअर करते. स्पंजी आपला लोणी स्पंज डोसा झालेला आहे आणि एकदम लो फ्लेमवर आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे. क्रिस्पी आणि लोणी पण मी घरी बनवलं होतं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे. एकदम भारी. आणि पीठ फर्मेंट व्यवस्थित झालं की डोसा सुद्धा एकदम भारी येतो. तर या ठिकाणी असं लोणी मी बनवून ठेवलं होतं अगोदरच. आता मी आणखीन एक तुम्हाला डोसा बनवून दाखवते. आता ही एका प्लेट मध्ये सर्व करते. सो प्लेन तवा आहे. बॅटर या ठिकाणी आपण आणखीन एक पण डोसा जरासा जाडच असतो, थोडं स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला. बस 2-3 मिनिटं असंच ठेवायचं. तुम्ही बघू शकता बबल्स अशा प्रकारे ऑफ पडतात. गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता हा लोखंडाचा तवा आहे. या अशा पद्धतीने तवा मार्केटमध्ये इझिली अवेलेबल भेटतो. बिडाचा तवा असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो सुद्धा यूज करू शकता. लोणी नसेल आवडत तर तुम्ही तूप सुद्धा टाकून घेऊ शकता. पण नावच आहे लोणी स्पंज डोसा म्हटल्याच्या नंतर लोणी हे आलंच. डोसा खाली जास्त चिकटत नाही. स्पंज डोसा बनवलेला आहे आणि हा क्रिस्पी कुरकुरीत डोसा सुद्धा बनवलेला आहे. तर एकाच बॅटर पासून तुम्ही 3-4 पदार्थ असे तुम्ही बनवू शकता. वेगळं बॅटर बनवायची गरज नाही. सो तुम्ही बघू शकता हा सुद्धा क्रिस्पी डोसा झालेला आहे. तर हा आरोहीसाठी बनवलेला आहे मी, कारण तिला स्पंज डोसा जास्त आवडत नाही, हा वाला डोसा जास्त आवडतो. तर तिच्यासाठी पण म्हटलं चला एकाच बॅटर पासून बनवूयात. सो
श्रावण सोमवारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दुसऱ्या दिवशी होता पहिला श्रावण सोमवार आणि आमच्या इकडं भावाचा उपवास सुद्धा होता आणि भावाच्या उपवासाच्या दिवशी ज्योतीचं पूजन केले जातं आणि दर शुक्रवारी सुद्धा श्रावण महिन्यात पूजा केली जाते। मी ती पूजा केली आणि गावाकडे भावाच्या उपवासाच्या दिवशी वारुळाला जातात, पण इकडे पुण्याच्या साईडला नागपंचमी दिवशी वारुळाला जातात। तर पूजा महादेवाची अगोदर घरातली पूजा करून घेतली, रांगोळी वगैरे काढली। त्याच्यानंतर जी पेंडा आणि नंदी महादेव होते माझ्याकडे, मी तुळशी वृंदावन पशी ठेवली होती बाहेर गॅलरीमध्ये। तिथे मी पूजा केली। पहिल्यांदा दुधाने अभिषेक केला, पंचामृताने अभिषेक केल्यानंतर साध्या पाण्याने अभिषेक वगैरे करून घेतला। नंतर बेलपत्र वाहिले। आज शिवमूठ होती तांदळाची, त्याच्यामुळे तांदळाची शिवमूठ वगैरे मस्तपैकी व्हायला चंदन वगैरे लावलं। त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं जिथं आम्ही राहतो तिथं मंदिर होतं छान महादेवाचं, तिथं सुद्धा पूजा करायला जायचं होतं। म्हणून घरची कामं पटपट आवरून घेतली आणि नंतर आम्ही पूजा करायला गेलो। आणि की घरी पूजा केली त्याचा आनंद वेगळाच असतो, पण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायला भाग्यच लागतं। म्हटलं चला आपण जिथं राहतो तिथं आहे तर मग आपण जाऊन पूजा करायला काहीच हरकत नाही। कारण की बरेचसे लोक नाशिक त्र्यंबकेश्वर वगैरे खूप लांब लांब जातात। आपल्या इतक्या लांब जाणं होत नाही, पण आपले जवळ आहे तर आपण तिथं तर नक्कीच गेलं पाहिजे। की शिव महादेव हे सगळीकडेच आहेत। कोणत्याही मंदिरात जा, बाहेर जाणं पॉसिबल नसेल तर तुम्ही घरी अशी पूजा सुद्धा करून महादेवांना प्रसन्न करून आपली इच्छा पूर्ण करू शकता। तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इकडे पुण्याच्या साईडला नागपंचमी दिवशी वारुळाला जातात। सगळ्या लेडीज मिळून आम्ही नंतर वारुळाला गेलो। लोकेशन एकदम परफेक्ट छान होतं। गेल्या वर्षी आम्ही दुसऱ्या वारुळाला गेलो होतो आणि ह्या वर्षी थोडंसं म्हणजे दुसरीकडं एकदम छान वारुळ होतं, मोठं होतं। तर म्हटलं चला शूटिंगसाठी रील्ससाठी परफेक्ट लोकेशन आहे। चिकूची बाग होती आणि मग तिथं वारुळाचं मंदिर वारुळ होतं आणि म्हसोबाचं मंदिर सुद्धा होतं तिथंच। त्याच्यामुळे लेडीजला खूप छान आणि मग तिथंच आम्ही फेअर पण धरला होता पूजा वगैरे झाल्याच्या नंतर। म्हटलं चला म्हणजे गाणं तर आत्ता पहिल्या बायकासारखं कोणाला येत नाही, खेळ खेळत नाहीत श्रावणामधले आत्ताच्या लेडीज, जॉब वगैरे, पण काहीच हरकत नाही। थोडासा वेळ काढून आपली सण संस्कृती सुद्धा आपण साजरी केली पाहिजेत। आपण आपल्या मुलांना त्यांचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे। तर लेडीजनी एक असं म्हणजे गोल सर्कल केलं, त्याच्यामध्ये मुलींना गोल सर्कल करायला लावलं, जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या सणाचं महत्त्व त्यांना कळेल की बाबा नागपंचमी दिवशी असा गोल फेर धरला जायचा। पहिल्या लेडीज ज्या लग्न झालेल्या नवविवाहित स्त्रिया आहेत त्या श्रावणामध्ये माहेरी यायच्या, झोके बांधले जायचे झाडांना। नागपंचमी हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा। झोके खेळायचे, पण आता सध्याला शहरामध्ये झाडेच राहिली नाहीत, त्याच्यामुळे झोके हे नाहीत। कारण की आपण ज्या सिमेंटच्या जंगलं उभे करतो ना, त्याच्यामुळे आता झोका हा बघायला भेटत नाही। आपण फक्त पार्कमध्येच आता शहरामध्ये झोका बघायला भेटायला लागलेला आहे आपल्याला। त्याच्यामुळे हल्ली शहरामध्ये झोके तर नाहीतच, पण हे पण मुलांना कळलं पाहिजे की बाबा ह्या दिवशी झोका पण खेळतात। त्याच्यामुळं मी गोल फेअर धरला। गाणं एक छोटंसं येत होतं, तेच आम्ही कंटिन्यू करत थोडासा फेअर धरला। त्याच्यानंतर मग म्हटलं चला फेअर धरलाच आहे तर फुगडी पण झालीच पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही फुगड्या पण केला। तेवढंच एन्जॉय आणि आपल्या मुलांना सुद्धा माहीत होतं सगळं सणांचं महत्त्व।
इकडे बघा फोटो काढ.